जगातला सर्वात मोठा उत्सव, सर्वात मोठा मेळावा अर्थातच महाकुंभ मेळा याला आजपासून प्रयागराजमध्ये सुरुवात झाली आणि पौष पौर्णिमेनिमित्त पहिलं स्नान पार पडेल। आजपासून पुढचे 45 दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर लोटणार आहे। 45 दिवसांनी म्हणजेच महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारीला कुंभमेळ्याची आता सांगता होणार आहे। तर दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे आणि यंदा 40 कोटी भाविक कुंभमेळ्यात श्रद्धेची उडी घेतील हा अंदाज आहे। कुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो आणि याआधीचा कुंभमेळा 2013 मध्ये झालेला होता। तर आपण पाहतोय 45 दिवस 40 कोटी भक्तांचा महासागर आपल्याला प्रयागराज या ठिकाणी बघायला मिळणार आहे। स्नानासाठी एकूण 41 घाट आणि 9 कायमस्वरूपी घाट सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहेत। 1.60 लाख तंबू, 15,000 स्वच्छता कर्मचारी खरं तर असतील, 13,000 रेल्वे आणि 200 चार्टर्ड विमानांची सोयी सुद्धा या दरम्यान करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे भाविकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था आणि फायर फायटिंग बोट सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। तर आपण बघतोय प्रयागराजमध्ये हा महाकुंभ मेळा होतोय आणि त्यासाठी या सर्व सोयी सुविधा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत। तर प्रयागराज या ठिकाणी आजपासून या महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे। 144 वर्षांनी महाकुंभ मेळ्याचा योग जुळून आलेला आहे। असं का? तर कारण आता पुढचा कुंभमेळा थेट 22व्या शतकात होणार आहे। त्यामुळे यंदाच्या महाकुंभ मेळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य हे भाविकांना लाभलंय। कुंभमेळ्याचे 3 विविध प्रकार असतात, पूर्णकुंभ, अर्धकुंभ आणि महाकुंभ मेळा असे 3 प्रकार आपल्याला बघायला मिळतात। जर असा योग 6 वर्षांनी आला तर त्याला अर्धकुंभ असं म्हटलं जातं। हा योग जर 12 वर्षांनी आला तर तो पूर्णकुंभ म्हटला जातो आणि जर आत्ताच असा योग आलेला आहे तर तो जर 144 वर्षांनी आलेला असेल तर त्याला महाकुंभ म्हटलं जातं। आणि प्रयागराजमध्ये हा योग आता 144 वर्षांनी आला असल्यानं याला महाकुंभ मेळा म्हटलं जाते, कारण हा योग जो आहे तो तब्बल 144 वर्षांनी आलेला आहे। साधारणतः 12 वर्षांनंतर कुंभमेळा होत असतो, मात्र त्याला पूर्ण कुंभ असं संबोधलं जात असतं। मात्र आता पुढचा कुंभमेळा जो आहे थेट 22व्या शतकातच होणार आहे। दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे। महाकुंभ मेळ्यासाठी त्या प्रयागराजमध्ये आल्या। तत्पूर्वी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली। त्यांच्यासोबत स्वामी कैलाश नंदगिरी महाराज होते। त्यांनी लॉरेन यांना कमला असं नाव दिलं। महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एनडीआरएफने वॉटर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। कोणताच अनुचित प्रकार भाविकांसोबत घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख तयारी या ठिकाणी करण्यात आली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय।